राज्यातील जनतेनं अगदी स्पष्ट बहुमत दिल्यानंतर महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून राज्यपाल भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देऊ शकतात। उद्या नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। मुंबईतील शिवाजी पार्कात शपथविधी सोहळा होणार असल्याची चर्चा आहे। विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत आहे। त्यापूर्वी नवं सरकार स्थापन करणं अपेक्षित आहे। दरम्यान आज महायुतीचे तीनही महत्त्वाचे नेते दिल्लीला जाण्याची शक्यता। शपथविधी संदर्भात आज दिल्लीत अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे। शपथविधीची वेळ आणि त्या संदर्भातील घडामोडी अगदी आजच ठरू शकतात। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, आपण बघतोय जनतेनं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। सत्ता स्थापनेसाठी आजच आमंत्रण देतील राज्यपाल असं कळतंय, काय अपडेट्स? हो, कारण 48 तासाच्या आत निकाल आल्यानंतर सत्ता स्थापन करणं गरजेचं आहे। विधिमंडळाचं अस्तित्वात येणं गरजेचं आहे। पण सौरभ, आकडे असे आलेत ना की यात महायुतीनं खूप आत्मविश्वासानं ज्या पद्धतीनं यश मिळवल्यानंतर आता भाजपचा स्वतःचा संख्याबळाचा आकडाच इतका छान आहे की त्यांना स्वतःच स्वबळावरती सरकार करता येईल। कसं तर 132 त्यांच्या जागा निवडून त्यांनी स्वतःच्या कोठ्यातनं आपल्या मित्रपक्षांना जागा सोडल्या होत्या। मग कोल्हापुरात विनय कोरे यांच्यासाठी सोडलेल्या जागा, रासपसाठी सोडलेल्या जागा, तिकडे रवी राणा यांच्यासाठी सोडलेल्या जागा, भाजपामधून असलेले आणि बंडखोरी करून ऐन वेळेला इतर गटात जाऊन किंवा अपक्ष म्हणून लढलेली जशी गडहिंग्लजची जागा, अशा जागा आता आपण त्यांची बेरीज केली तर 140च्या आसपास एकटा भाजप दिसतो आहे। महाराष्ट्रातली मॅजिक फिगर आहे 145 आणि श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये 2014, 2019, 2024 असं सलग 3 वेळेला भारतीय जनता पार्टीने 100 पेक्षा अधिकच्या जागा मिळवल्यात। आणि आता तर 2014ला जेव्हा देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांची मोठी लाट होती त्याही पेक्षा आधीचं हे अधिकचं मॅन्डेट आहे। एवढा मोठा नंबर आल्यानंतर आता मुख्यमंत्री पद हे भारतीय जनता पार्टीकडेच जावं अशा अर्थाचा आता एक दबाव सुद्धा राष्ट्रीय नेत्यावरती असेल। अर्थात ते नेहमी आश्चर्याचा धक्का देण्यासाठी प्रसिद्ध आहे। त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट असेल की उद्या सरकार स्थापन होत असताना पुढच्या 2 दिवसामध्ये घडामोडी काय घडतात। एक तर त्याला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडावा लागेल। आज त्यासाठी त्यांच्या स्वतःच्या बैठका होतील। तिन्ही पक्ष आपला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडेल। तिथे ऑब्व्हियसली देवेंद्र फडणवीस यांना जर विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला तर तो एक संकेत असेल आणि तेच होणार आहे, काही वेगळं होणार नाहीये। दिल्लीला आता हे तिन्ही पक्ष एकत्रित बसतील आणि त्यानंतर महायुतीचा नवा चेहरा मुख्यमंत्री पदाचा कोण, म्हणजे मी पुन्हा येईल म्हणत देवेंद्र फडणवीस हे सत्तेत पुन्हा येतात मुख्यमंत्री म्हणून की ज्यांच्या नेतृत्वामध्ये, कारण काल जेव्हा संयुक्त सौरभ पत्रकार परिषद सुरू होती तेव्हा 2 अत्यंत ठळक घडामोडी घडल्या। एक, अजित पवार यांनी सांगितलं की मी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला आणि अर्थमंत्री म्हणून मला आता फार पुढे कठोर काम करावं लागेल, आर्थिक शिस्त लावावी लागेल असं म्हटलं। म्हणजे त्यांना स्वतःला आता मुख्यमंत्री पदाची आस नाहीये, हे तर स्पष्टच आहे, कारण आकडेच तसे आहेत। पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन लावणं हे फार महत्वाचं आहे। आणि त्याच वेळेला पत्रकार परिषदेमध्ये सीएम म्हणजे कॉमन मॅन अशा पद्धतीनं त्या पदाचं विश्लेषण करणं जे प्रचाराचाही भाग होता ते एकनाथ शिंदे यांनी केल्यामुळे आता सर्वात मोठा पेच आहे तो शिवाजी पार्कवरती मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार। आणि जर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होत असतील तर मग एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांना सत्तेत नेमका कसा वाटा मिळणार। मागच्या वेळेला 9 मंत्र्यांसह अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले होते। आता त्यांना तेवढं मोठी आणि महत्वाची खाती दिली जाणार का? पुढच्या 2 दिवस हेच विश्लेषण असेल। पण महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या राजकीय इतिहासातलं एवढं मोठं संख्याबळ एखाद्या प्रीपोल अलायन्सला आलेलं असल्यामुळे तसं या 2 दिवसामध्ये शपथविधीचा सोहळा सहजपणे होणारच आहे। तर्क आणि वितर्क असतील ते पुढच्या 2 दिवसामध्ये। पुन्हा महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री कोण, आता माझ्या मते जर संघ आपल्या हेडलाईन मध्ये आपण म्हणतोय संघ सक्रिय असेल तर देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री होणं हे जवळपास निश्चित आहे। एवढ्या मोठ्या संख्याबळानंतर भाजपनं जर मुख्यमंत्री पद सोडलं तर तो पक्षामध्ये फार चांगला मेसेज जाणार नाही अशी चर्चा होत आहे। निश्चितच राहुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।